श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे धुलीवंदन म्हणजेच होळीचा करी दिन। उद्या 25 मार्च सोमवारी धुलीवंदन आलेले आहे। या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा काही तिथी आहेत की या तिथींना कर असते। कर म्हणजे काय तर अशुभ दिवस। त्या सणाच्या दुसऱ्या दिवसाचा जो दिवस आहे तर तो करीदिन म्हणून पाळला जातो, म्हणजेच अशुभ दिवस म्हणून पाळला जातो। आणि या दिवशी काही गोष्टी करणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचे असते। पूर्वीच्या काळी या दिवशी होळीची राख अंगाला लावण्याची प्रथा होती आणि आजही काही भागांमध्ये राखेमध्ये रंग मिसळून ते रंग खेळले जातात। आता संक्रांतीला सुद्धा कर असते। बघा, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते। तसेच जेव्हा चंद्रग्रहण होते, सूर्यग्रहण होते तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा करीदिन असतो। त्याप्रमाणेच होळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा होळीची कर असते, म्हणजेच धुलीवंदन ज्याला आपण म्हणत असतो। तर या दिवशी सुद्धा आपल्याला काही नियम हे पाळायचे असतात। सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही पंचमहाभूतांपासून तयार होते आणि त्यांना मानवंदना देण्याचा हा दिवस असतो। तसेच काही भागांमध्ये महिला या दिवशी ज्या ठिकाणी होळी पेटवलेली असते त्याभोवती पाण्याच्या घागरी ठेवतात आणि जेव्हा सूर्याच्या उष्णतेने हे जे पाणी आहे ते तापते त्यानंतर लहान मुलांना आंघोळ घातली जाते, म्हणजे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते। त्यासाठी हा उपाय केला जातो। त्याप्रमाणेच काही चुका या आपल्याला करायच्या नाहीत। तर या चुका कोणत्या आहेत हे आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अशुभ दिवस असतो जो आपण करीदिन म्हणून पाळतो, त्यामुळे या दिवशी शुभकार्य करू नयेत। कोणताही जेव्हा करीदिन येतो तर तेव्हा आपल्याला शुभकार्य करायची नसतात। लग्नाचा बस्ता फाडायचा नाही, लग्नाची बोलणी करायची नाहीत। तसेच साखरपुडा असेल, गृहप्रवेश, मुंडन, बारशे तर अशी जी शुभकार्य आहेत तर ती या दिवशी केली जात नाहीत। त्याप्रमाणेच डोहाळ जेवण असेल किंवा लहान मुलांचे अन्नप्राशन विधी असेल तर तो सुद्धा या दिवशी करायचा नाही। तसेच या दिवशी सोमवार आहे त्यामुळे आपल्याला मांसाहार हा सुद्धा वर्ज्य करायचा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे करीच्या दिवशी घरामध्ये कलह, कटकट, भांडण, वादविवाद तर या गोष्टी करू नयेत। असे म्हणतात की या दिवशी जर तुम्ही घरामध्ये कलह केले तर तुम्हाला वर्षभर घरामध्ये कलह, मतभेद, वादविवाद पाहायला मिळतात। त्यामुळे आपल्याला या दिवशी कलह, मतभेद तर हे करायचे नाहीत। कोणी तुम्हाला काहीही म्हटले तरी आपण शांत राहायचं आहे। पुढची व्यक्ती जरी स्वतःहून तुम्हाला भांडण करायला आली तरी सुद्धा तुम्ही शांत राहायचं आहे। त्या व्यक्तीच्या तोंडाला लागायचं नाही, त्या व्यक्तीला काहीही म्हणायचे नाही। जेवढं राहता येईल तेवढे शांत राहायचे आहे। त्याप्रमाणेच महिलांनी सूर्योदय होण्यापूर्वीच केस विंचारायचे आहेत। धुलीवंदनच्या दिवशी जेव्हा सूर्योदय होईल तर त्यानंतर केस विंचारू नयेत तर अशी सुद्धा मान्यता आहे। त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या केसाचा जो गुंता आहे तर तो इकडे तिकडे टाकायचा नाही, कारण हा जो दिवस आहे म्हणजे होळीचा दिवस असेल किंवा धुलीवंदनचा दिवस असेल तर तंत्रमंत्र यासाठी हे दिवस प्रभावी असतात। त्यामुळे तुमच्या केसांचा एखादी व्यक्ती गैरवापर करू शकते आणि तुम्हाला बाधा निर्माण करू शकते। यामुळे आपल्या केसाचा गुंता सुद्धा आपल्याला इकडे तिकडे टाकायचा नाही। तसेच तुम्हाला दूरचा प्रवास सुद्धा या दिवशी टाळायचा आहे। जर तुम्हाला काहीच आवश्यकता नसेल लांबचा प्रवास करण्याची तर तुम्ही शक्यतो तो टाळायचा आहे। या दिवशी आपल्याला जेवढे राहता येईल तेवढे सात्विक राहायचं आहे। त्याप्रमाणेच तुम्ही या दिवशी घराची स्वच्छता करू शकता, म्हणजे घरातील जी काही नकारात्मकता आहे, अवदस आहे तर ती बाहेर टाकली जाईल। या दिवशी स्त्रियांनी सेनाला स्पर्श करू नये असे सुद्धा सांगितले जाते। त्याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरण करायचं आहे। एखाद्याशी वादविवाद, मतभेद या गोष्टी करण्यापेक्षा तुमचा जास्तीत जास्त वेळ जो आहे तर तो तुम्हाला देवदेवतांच्या नामस्मरणामध्ये घालवायचा आहे। त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत। सर्वात अगोदर म्हणजे आपण जे होळी दहन करत असतो त्याची जी राख असते तर त्याचे काही उपाय तुम्ही धुलीवंदनच्या दिवशी करू शकता। ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवलेली आहे तर त्या ठिकाणावरून आपल्याला वाटीभर राख जी आहे तर ती घेऊन यायची आहे आणि तुम्ही या राखेची एका लाल कपड्यामध्ये ही राख बांधून एक पोटली तयार करू शकता आणि तुमच्या मुख्य दरवाजाला वरच्या बाजूला आतील साईडने ही पोटली बांधू शकता। तसेच अशीच पोटली किंवा एखादी कागदाची पुडी तुम्ही तयार करा आणि अशी पुडी आपल्या पर्स, पॉकेट किंवा तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो।
तसेच ही जी राख आहे तर ती आपण घराच्या कोपऱ्यांमध्ये जरी ठेवली तरी सुद्धा आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते। आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही जरी ही राख ठेवली तरी सुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते। तर असे काही होळीच्या राखेचे प्रभावी उपाय आहेत, याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही हे उपाय सुद्धा धुलिवंदनच्या दिवशी करू शकता। त्याप्रमाणेच अजून एक उपाय आहे, तो म्हणजे आपल्याला या दिवशी संध्याकाळच्या वेळेला किंवा तुम्ही दुपारी 12 वाजता घरामध्ये कर्पूर होम करू शकता। यासाठी तुम्हाला देशी गाईचं जे शेणकूट आहे, ज्याला आपण गौरी म्हणतो, त्याचा एक तुकडा घ्यायचा आहे। मातीचं एक भांडं घ्या, त्यामध्ये हे साहित्य घ्या किंवा तुम्ही तामणामध्ये घेतलं तरी चालेल। त्यासोबतच तुम्हाला 4 ते 5 कापूर घ्यायचे आहेत, त्यासोबत तुम्हाला 4 ते 5 फूल असलेल्या अखंड लवंगा सुद्धा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या कापुराने आपल्याला ज्या काही आपण गौरीचा तुकडा घेतलेला आहे तर तो आणि लवंगा तर हे आपल्याला जाळायचे आहेत आणि हा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला पसरवायचा आहे। यामुळे सुद्धा आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते। तसेच या दिवशी म्हणजे करीदिनाच्या दिवशी कर उलटवण्याची पद्धत असते आणि म्हणूनच या दिवशी धिरडे खाण्याची परंपरा आहे। तुम्ही रव्याचा डोसा किंवा धिरडे तर असे पदार्थ बनवून या दिवशी खाऊ शकता।